कोण विजयी होईल? काँग्रेस. काँग्रेसच का? काँग्रेस म्हणजे मॅडम आता पूर्णपणे 70 ते 80 आता 75 वर्षापूर्वी पासून आतापर्यंत काँग्रेसने जो विकास केलेला आहे तो भरपूर केला. म्हणजे गावातील रस्ते म्हणा, आता हे रस्ते सगळे काँग्रेसच्या काळातले झालेले आहेत किंवा लाईट, या सगळ्या गोष्टी ह्या काँग्रेसनं आणलेल्या आहेत. भाजप सरकारने ह्या 14 वर्षामध्ये काय आणलं हा त्यांनी सांगावं, बाबा ही वस्तू आम्ही आणली. व्हॉट्सअप पर्यंत, इंस्टाग्राम पर्यंत हे काँग्रेसनं आणले या काळामध्ये, आणि ते आता भाजप वापरून आम्हालाच म्हणते की आम्ही आणले हे. पण नाही, ह्या 70 वर्षामध्ये भरपूर काही गोष्टी काँग्रेसनं आणलेल्या आहेत. जिल्हा परिषद शाळा ह्या काँग्रेसनं आणल्या, म्हणून आमचे आई वडील शिकले, त्यांनी आम्हाला शिकवलं, नाहीतर आम्ही शिकलो नसतो. ही काँग्रेसमुळे शिकलेली मुलं आहेत, आणि तीच मुलं आता म्हणतात की काँग्रेसने काय आणलं. काँग्रेसने शाळा आणली जिल्हा परिषदची, प्रायव्हेटेशन केलं नाही काँग्रेसने. आता लाईटीमध्ये प्रायव्हेटेशन चालू आहे. पुढल्या 2-3 महिन्यामध्ये लाईट ही अदानीची आम्हाला येणार आहे ह्या भागामध्ये सगळ्या संपूर्ण. मग त्या लाईट बिलला आम्ही 2 रुपये किंवा 3 रुपये वापरतोय, ती आम्ही 1 महिना भरत नाही, 2 महिना भरत नाही. आम्ही काँग्रेसच्या काळात आम्ही 4-4 महिने, 5-5 महिने बिलं भरत नव्हतो. पैसे येतील तसे भरत होतो. आता अदानी घेत आहेत, अदानी रोज दर महिन्याच्या 1 तारखेला येत आहेत आणि म्हणतात पैसे द्या, नाहीतर लाईट तोडतो. म्हणजे ही गोष्ट प्रायव्हेटेशन आणि सरकारच्या मध्ये फरक आहे. म्हणजे सगळ्या मूलभूत गरजा ह्या सरकारच्या नाहीत, आता प्रायव्हेट झालेल्या आहेत. म्हणजे लाईट म्हणा, पाणी म्हणा, त्यानंतर रस्ते पण प्रायव्हेटेशन चालू आहे की टोल भरा आणि मग या. खाजगीकरण झालेलं आहे, असं खाजगीकरण तुम्हाला भरपूर म्हणायचं? आहे. शेतीमध्येही खाजगीकरण चालू आहे आता, की शेती स्वतःची राहू नये, दुसऱ्याने घ्यावी, ती सगळी चालवावी, आणि शेतकऱ्यांनी शेती करूच नये, तिचंही प्रायव्हेटेशन चालू आहे की बाबा प्लॉट घ्या आणि त्यामध्ये हे करा. म्हणूनच मला सहकारी कोणाच्या हाती सत्ता द्यायची? काँग्रेस. तुमचं मत? काँग्रेसलाच.